नमस्कार. मी तिकृप प्रस्तुत साहित्य रंग या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. साहित्याचे विविध पैलू उलगडत असताना निश्चितच विविध प्रकारचं लिखाण हे आजच्या काळातलं किती वैविध्य अंगाने भरलेलं आहे आणि बहरलेलं आहे हे आपल्या लक्षात येत आहे. साहित्य रंगाच्या प्रत्येक भागात खरं तर त्या लेखकांचं आणि कवींचं वैशिष्ट्य, त्यांचा आशय, त्यांची लेखनाची शैली आपल्या लक्षात येते आणि मग आपण त्यांचं लेखन मुळापासून वाचायला लागतो. त्यामुळे साहित्य रंगाच्या आजच्या भागातही असंच काही विशेष ऐकायला मिळणार आहे. आज जे सहभागी होत आहेत त्यांना निमंत्रित करूया. प्रसिद्ध लेखक आणि खरं तर अनेक नाटक, चित्रपट यातून आपण त्याला अभिनय करतानाही पाहिलंय आणि अनेक चित्रपटांचं लेखन करतानाही पाहिलंय. अभिराम भडकमकर याला निमंत्रित करूया. अभिराम, स्वागत आहे. नमस्कार. 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 आणि आज आपल्या बरोबर जे आहेत ते कवी आहेत, गझलकार आहेत, एक IAS ऑफिसर आहेत आणि या क्षेत्रात असूनही आपली संवेदनशीलता जपणारे असे दिलीप पांढरपट्टे सर आपल्या बरोबर आहेत. सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार, स्वागत आहे आपलं. आणि आता निमंत्रित करूया आपल्या कार्यक्रमाच्या निमंत्रक माननीय शिवसेना नेत्या आणि माननीय आमदार डॉक्टर नीलमताई गोरे यांना. नीलमताई, नमस्कार. नमस्कार. साहित्य रंगाचे कार्यक्रम आम्ही सुरुवात केली. त्याच्यानंतर अनेक आम्हाला मान्यवर लेखक, कवी भेटले आणि याच्यापूर्वी साहित्यविषयक कार्यक्रम असतील, संमेलन असतील किंवा वेगवेगळ्या अनौपचारिक चर्चांच्या मध्ये अनेक जणांची भेट झालेली होती. परंतु एक कुठेतरी त्रुटी जाणवत होती अनेक दिवसापासून, की प्रत्यक्षामध्ये त्यांचं साहित्यिकांचं जे लिखाण आहे ते त्यांच्या आवडीप्रमाणे व्यक्त करून आमच्याशी बोलणं आणि आपल्यामार्फत YouTube सारख्या एखाद्या माध्यमावरून सातत्याने सगळ्यांशी संवाद साधता येणं हे खूप आवश्यक वाटत होतं. आणि कोविडच्या काळामध्ये उत्तराने मी बरोबर बरंच काम केलं होतं, काही कार्यक्रमही घेतलेले होते. त्या पार्श्वभूमीवरती आज साहित्य रंगाच्या मध्ये आपण आलेले आहात, आम्ही निमंत्रित आपल्याला केलेलं आहे. आणि साहित्य रंगाच्या प्रसारण आम्ही दर शुक्रवारी फेसबुकवरून नीती ग्रुपच्या, त्यानंतर माझं ट्विटर हँडल आहे, त्याला 46,000 फॉलोअर्स आहेत. त्याचबरोबर बाकीच्या अन्य व्हॉट्सअपवरून बातमी त्याची करून असं प्रसारित करत असतो. आणि त्याचा एक फायदा आम्हाला दिसतोय की इतर देशांमध्ये सुद्धा जे लोक आहेत त्यांना कुठल्याही वेळेला ते पाहता येतं. आणि त्याचबरोबर बरेचसे लोक ज्यांना शांतपणे कार्यक्रम बघायला आवडतात असे अनेक जण रात्री बघत असताना नंतर आम्हाला अनेक लोकांच्याकडून येतं किंवा तुमचा कार्यक्रम चांगला असतो. अगदी मला विजय दर्डा यांनी सांगितलं, नीलमताई चांगले असतात कार्यक्रम. त्याच्यामुळे मला असं वाटतं समाजाच्या अनेक क्षेत्रापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून साहित्य रंगाची वाटचाल एक शांत पद्धतीने चाललेली आहे. दिलीप पांढरपट्टे यांचा माझा खूप वर्षांचा परिचय आहे असं जाणवत आहे. आणि त्यांनी ते स्वतः 1987 ते 2023 अशी 36 वर्षाची शासकीय अधिकारी म्हणून कारकीर्द, उपजिल्हाधिकारी आणि नंतर जिल्हाधिकारी, नंतर विभागीय आयुक्त स्तरावरती काम, अशा प्रकारे लोकसेवा आयोगावरती काम, अशा अनेक कामं त्यांनी शासकीय अधिकारी म्हणून जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत. आणि माझ्या आठवणीप्रमाणे तरी कुठे तर वादग्रस्त व्यक्तिमत्व नाही आहेत त्यांच्या. अनेक ठिकाणी चांगले वाईट निर्णय घ्यावे लागतात अधिकाऱ्यांना. त्यांची या सगळा व्याप सांभाळून 13 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यातलं राहील त्याचं घर हे मला पुस्तक म्हणजे महसूल विभाग जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून जसं वेगळं आहे तसंच बोधकथाची पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. गझलचे संग्रह आहेत. गझल त्यांचा आवडीचा विषय असावा असं दिसतंय एकूण मला त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमधल्या भेटींमधून. आणि त्यामुळे त्यांनी वेळ काढला आणि आज आपण आलेले आहात. मी आपले स्वागत करते. अभिराम भडकमकर यांचा माझा परिचय अनेक वर्ष आहे, लेखक म्हणून आहे. परंतु त्यांची वाटचाल इतकी अष्टपैलू आणि अनेक बाबतीमध्ये गेलेली आहे त्याची जाणीव परत एकदा झाली त्यांचा औपचारिक परिचय वाचल्यावरती. आणि त्यांना मी आता एक चित्रपट क्षेत्रातले मान्यवर असं म्हणू शकते. कारण 30 चित्रपटांचं लेखन केले, नाट्यलेखन, चित्रपट लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि कथा कादंबरी लेखन असं सगळं कडे त्यांची अतिशय चांगली अशी वाटचाल झालेली आहे. त्यांनी असा बालगंधर्व, ॲट एनी कॉस्ट, इन्शाल्लाह आणि सीता या कादंबऱ्यांचं लिखाण केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांना नाट्यदर्पण, झी गौरव, मटा सन्मान
राज्य शासनाचे पुरस्कार, नाट्य परिषदेचे पुरस्कार हे मिळालेले आहेतच, पण रसिकांची मोहर त्यांच्यावरती लाभलेली आहे. त्यांच्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय पण केलेला आहे. अनेक ठिकाणी त्यांना बघितल्यावर प्रेक्षकांच्या लक्षात येईलच. देहभान, ज्याचा त्याचा प्रश्न, वानप्रस्थ अशा 12 नाटकांचं लेखन केलेलं आहे. त्यातली बहुतांशी नाटकं हिंदी, गुजराती, कन्नड आणि अन्य भाषांमध्ये सुद्धा ती अनुवादित झालेली आहेत. आम्ही असू लाडके या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेल्या चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. अभिराम स्वतः दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा इथे त्यांनी नाट्यशास्त्राचं परीक्षण केलेलं आहे. आणि त्याचबरोबर एवढं सगळं काम करायला वेळ काढणं म्हणजे खरं तुम्ही दिवस रात्र काम करत असाल तसं. कारण खूप विपुल लेखन केलेलंच आहे. परत अभिनयाचं क्षेत्र आणि चित्रपट वगैरे वाटतं आपल्याला बाहेरून खूप असं गाजलेले असतात, पण त्याच्यासाठी वेळ पण भरपूर द्यावा लागत असणार. चिंतन मनन त्याच्याशिवाय चांगलं होत नाही. आणि असं पटकन लोकांना आवडते का नाही आवडतं याची पण प्रचिती येत असते. त्यामुळे एका अर्थाने आमच्यासारख्यांना तरी अवघड वाटतं. अशा क्षेत्रामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. तुमचे आजचे दोन्ही लेखांचं जे तुम्ही वाचन करणार आहे ते वैशिष्ट्यपूर्ण आहे, विचार प्रवण करणारे आहे, त्याच्यात काही शंकाच नाहीये. आणि दिलीप पांढरपट्टे यांच्या गझला म्हणजे अगदी ज्याला आपण म्हणू की अंतःकरणाशी जोडल्या जाव्यात अशा सगळ्या आहेत. त्यामुळे मी नंतर शेवटी बोलीनच त्याच्यावरती, पण मी स्वागत करते. आणि आपल्या रसिकांना आणि प्रेक्षकांना, साहित्यिकांना सगळ्यांनाच तुमच्या दोघांचा सहवास आवडेल अशी मला खात्री वाटते. उत्तर आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. अगदी नक्की. नीलमताई, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे अभिराम इतकं काम करतो की गेले मला वाटतं जवळपास 2-3 महिने तरी मी त्याच्या मागावर आहे की साहित्य रंगासाठी कधी वेळ काढतोयस. पण आज तो योग जुळून आलेला आहे, त्यामुळे मलाही खूप बरं वाटतंय. कारण लेखक म्हणून तो जितका सशक्त आहे तितकाच तो अभिनेता आहे, दिग्दर्शक आहे. बालगंधर्व, पछाडलेला, खबरदार ही सगळे चित्रपट आपल्या डोळ्यासमोर येतात. आणि मग लेखनासाठी आवश्यक जे वैविध्यपूर्ण विषय हाताळणं असतं ना, ते अभिरामने अतिशय उत्तम केलंय. आता ह्या दोन्ही कादंबऱ्या आज जे तू वाचणार आहेस त्या इतक्या गाजतायत आणि लोकांच्या प्रतिक्रिया तुला पण अभिराम तुझ्यापर्यंत खूप छान पोहोचतायत. तर मला असं वाटतं की त्यातलंच काही आज तू वाचावं. त्यामुळे सुरुवातीला सीता मधलं काही जर वाचशील तर आवडेल आम्हाला. आणि त्यानंतर अर्थात इन्शाअल्लाह तर नक्कीच सांगणार आहे वाचायला. पण सुरुवात आपण सीतापासून करूया. चालेल चालेल. धन्यवाद नीलमताई. सीता या कादंबरीतील हा भाग आहे ज्यावेळेला सीता रावणाच्या कैदेमध्ये आहे आणि रावणाची पत्नी मंदोदरी सीतेला भेटायला आलेली आहे. तो हा प्रसंग आहे. त्रिजटेकडून सभेतील वार्ता सीतेच्या कानावर पडली होतीच. लंकेत विभीषणासारखा समंजस विद्वान होता, तोही रावणानं गमावला. आता त्याचा विनाश जवळ येतोय असं तिला वाटलं. तिच्या मनातला विभीषणाबद्दलचा आदर अधिकच वाढला. इतक्यात एक राक्षसी धावतच आली. तिच्या मुद्रेवर विस्मयाचे भाव होते. जणू तिनं जे पाहिलं त्याच्यावर तिचाच विश्वास बसत नसावा. काय झालं? जानकीनं विचारलं. इतक्यात अशोकवनाच्या द्वाराशी एक रथ थांबल्याचा आणि बरीच लगबग झाल्याचा ध्वनी ऐकू आला. महत्वाचं कुणीतरी आल्याचं तिला जाणवलं. तिनं पाहिलं तर एक अत्यंत रूपवान, कोमल आणि अत्यंत सात्विक व्यक्तिमत्व प्रवेशत होतं. सारं शरीर अत्यंत सुडौल होतं. देहबोलीत कमालीचं मार्दव होतं. तिच्या आगमनानं सारा परिसरच पवित्र, मंगल आणि पुलकित झाल्याचं तिला जाणवलं. महाराणी मंदोदरी. त्रिजटा हळूच कुजबुजली. महाराणी मंदोदरी? सीतेचा श्वासच अडकला. यांचं इथे काय काम? आता याही आपल्याला रावणाच्या अधीन व्हायची सूचना करणार. एका पत्नीवर ही वेळ येणं किती विदारक आहे तिला वाटून गेलं. ती सामोरी गेली. तिनं त्यांचं स्वागत केलं आणि त्यांच्या चरणांना स्पर्श केला. त्या सीतेच्या या कृतीनं चक्रावलेल्या दिसल्या. सीतेनं त्यांना आसन दिलं. हातात जलपात्र देत ती त्यांच्या चरणांजवळ बसली तेव्हा त्या संकोचल्याच आणि म्हणाल्या, जानकी, आपण इथे बसावं. महाराणी, आपण ज्येष्ठ आहात. केवळ वयानच नव्हे तर व्यासंग आणि अनुभवानंही. मला आपण असं संबोधू नये. विनंती आहे. मंदोदरीनं पाहिलं. या अनुपम सुंदरीच्या मुखावर अहंकाराचा लवलेशही नाही. रावणासारख्या महाबलाढ्य लंकाधिपतीनं दास्यत्व स्वीकारण्याची तयारी दाखवावी याचा गर्व नाही.
इतके दिवस बंदिवासात असूनही हिच्या मुखावर दीनवाणा अथवा भयभीत झाल्याचा भाव नाही. ऐकलं होतं तशीच आहे ही. वेगळीच मूर्ती आहे विधात्यानं घडवलेली. दोघी एकमेकींकडे पाहत होत्या. काही क्षण रीतेच गेले. त्रिजटेनं गोरस आणि काही फळं आणून ठेवली. बाहेर राक्षसी एकमेकींशी कुजबजत होत्या. महाराणी मंदोदरी इथे येतील अशी त्यांना कल्पनाच नव्हती. सीते, त्या बोलू लागल्या, माझ्या पतीनं जे केलं त्याचं समर्थनही मी करणार नाही आणि एक पतिव्रता या नात्यानं त्याचा निषेध करण्याचा अधिकारही मला नाही. त्यांच्या स्वरात मार्दव होतं. त्यांच्या निकट बसल्यावर त्यांच्या कांतीचं तेजही तिला जाणवत होतं. हे महासती, आपल्यासारख्या परिपूर्ण स्त्रीला सोडून माझ्यासाठी प्राणपणाला लावणं म्हणजे एखाद्या आम्र वृक्षाला सोडून पलाश वृक्षाकडे फळं मागण्यासारखं आहे. मंदोदरीच्या चेहऱ्यावर खिन्नता दाटली. मी तुला महाबली रावण राजांच्या स्वाधीन व्हायला सांगण्यासाठी आलेली नाही. मला तुला प्रश्न करायचा आहे आणि निषेधही. महादेवी, निषेध? होय. सीते, तू बुद्धिवंत आहेस. युद्धातल्या महासंहाराची तुला जाणीव आहे. हे जानकी, तो वानर तुला भेटून गेला. तो तुला माते माते असं संबोधत होता. होय, मला पुत्रासारखाच आहे तो महाराणी. मग त्याचा स्पर्श तुला वर्जित असण्याचं कारण नव्हतं. युद्धासाठी रामलक्ष्मणांना तो इथे आणू शकतो तर तो तुला परत नेऊ शकत होता. कितीतरी विध्वंस टळला असता. का नाही गेलीस? आता इथल्या विधवा, राक्षसी विधवा आणि निपुत्रिक होती. त्यांच्या नेत्रात अश्रू तरळले. की जानकी, तुलाच युद्ध हवं होतं, प्रतिशोध हवाय. सीता काही क्षण मौन राहिली. मग तिनं म्हटलं, प्रतिशोधाची कसलीही भावना माझ्या मनात नाही. आणि युद्ध म्हणाल तर ते आता कुणाच्याही हातात उरलेलं नाही. कारण आता जो संघर्ष होणार आहे तो दोन संस्कृती, दोन विचारांचा आहे, दोन राजांचा नव्हे. जानकीनं त्यांना सांगायला सुरुवात केली. एकाच म्यानात दोन खड्ग मावत नाहीत. तद्वतच हे दोन विचार एकाच वेळी पृथ्वी तलावर नांदू शकणारे नाहीत. साम्राज्य विस्ताराचं युद्ध नाही. तसं असतं तर सुग्रीवाचा नव्हे स्वतःचा राज्याभिषेक घडवून घेतला असता रामलक्ष्मणांनी. लंकेतही असंच घडेल. अनिर्बंधतेशी, सारासार विचारांची बंधनं पाळणाऱ्या संस्कृतीचा हा झगडा आहे. असुरातलं असुरत्व तर मानवातलं पशुत्व संपुष्टात यावं हा विचार मानणाऱ्यांचा आहे. इथे अस्वल आणि वानरांसारख्या पशूंकडेही समत्वाच्या भावनेनं पाहिलं जावं हा विचार आहे. ब्रह्मतत्व जर सर्व सजीवात आहे तर सर्व सजीवांबद्दल समत्वाची भावना असावी असं मानणाऱ्यांचा हा विचार आहे. आणि या सगळ्याबद्दल अपसमज निर्माण करणारी एक व्यवस्था रावण राजांसोबत आहे. पृथ्वी तलावर काही चुकीच्या धारणा रुजवणारी, देवलोक आणि इतर असा संघर्ष उभा करत तो तेवत ठेवणारी. इतका की संघर्षाची स्थिती म्हणजेच स्थैर्य वाटू लागावं. हा महासंग्राम आहे महादेवी, आणि यात सजीव समूहांचं भवित्य ठरणार आहे. बरंच काही विस्तारानं स्पष्ट करत ती म्हणाली, आपण दोघी या संघर्षात आता कुठेच नाही आहोत देवी. देवी, ह्या गर्तेत सगळेच भरडले जाणार आहेत. मंदोदरी शांतपणे ऐकत होती आणि मग ती उठली. मी तुझी केवळ क्षमाच मागू शकते जानकी. तिनं हात जोडले, पण सीतेनं त्यांना अडवलं. नाही देवी, नाही. मला आशीर्वाद द्या. नियती की कर्म या तिढ्यात मी अडकले होते. मला उत्तर मिळालं नाही. मग आजचे भोग हे पूर्वसंचित असं मी मानलं. आता संचिताचा विचार करायचा नाही, केवळ कर्मावर ध्यान केंद्रित करायचं असं ठरवलंय. माझ्या हातून सारासार विचारानंच कर्म घडो आणि त्यातून माझ्या वाट्याला येणाऱ्या प्रारब्धाला सामोरं जायचं मला बळ मिळो, हाच आशीर्वाद द्या. त्यांनी तिला पोटाशी धरलं. त्यांच्या भविष्यातला काळोख त्यांना जाणवला होता आणि सीतेच्या भाळी लिहिलेला पहाटेचा शुद्ध आणि तेजस्वी सूर्यही. बुद्धिमती आहेस, भाग्यवान आहेत श्रीराम. एक पतिव्रता म्हणून मी रावणाचं पूजन करते आणि करत राहणार. पण त्या क्षणभर थांबल्या. मग दीर्घ श्वास घेत म्हणाल्या, एक पतिव्रता म्हणून मी रावणाचं पूजन करते आणि करत राहणार, पण रावण पूजण्याची दुर्बुद्धी कुणाला न होवो.
मग मागे न बघता त्या त्वरेनं चालू लागल्या. त्या त्यांच्या रथावर आरूढ झाल्या. तेव्हा सीतेला काय वाटलं कोण जाणे. तिनं त्यांची पावलं जिथं पडली होती त्या भूमीस हात लावून वंदन केलं. धन्यवाद. वा, खरंच किती वेगळा विचार. म्हणजे सीता, एरवी आपण रामायण अनेकदा ऐकलेलं आहे, पण अशा प्रकारे ही चर्चा झाली असेल, हा विचार आणि त्या पद्धतीने तू मांडलंस. पण मला अभिराम खरं तर विचारावंसं वाटतं की सीता ही कादंबरी लिहावीशी तुला का वाटली? मुळात काय झालं की लॉकडाऊन मध्ये काय वाचायचं असं चाललं असताना मी वाल्मिकी रामायण वाचायला घेतलं. कारण त्याच्या आधी मी ते वाचलं नव्हतं. मला असं वाटायचं की रामायण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यात आता नवीन काय. पण बरोबर. वाल्मिकी रामायण वाचता वाचता माझ्या असं लक्षात आलं की आता आपल्या समोर डोळ्यासमोर जी आतापर्यंत जी अबला रडणारी अशी जी सीता आहे, वाल्मिकी रामायणातली सीता तशी नाहीये. ती चर्चा करते, ती प्रसंगी वाद घालते, ती आयुष्यातले सगळे निर्णय स्वतः घेते. म्हणजे आता या प्रसंगातला जो निर्णय आहे, हो ना. खरं तर हनुमंताबरोबर ती जाऊ शकली असती, पण तिनं निर्णय घेतला की रामाने मला येऊन सोडवलं पाहिजे, कारण रामाला पुढे राज्य करायचंय आणि जनतेला त्याच्या मनामध्ये एक विश्वास असला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटलं की ही पानापानामध्ये दडलेली जी सीता आहे ती लोकांसमोर आली पाहिजे. आणि त्यामुळे मी रामायणाकडे संपूर्णपणे म्हणजे न कळत सीतेचंच एक मी चरित्र वाचतोय असं मला वाटायला लागलं. आणि त्यानंतर मी सीतेवरती पूर्ण लक्ष केंद्रित केलं आणि ही सीता लोकांपर्यंत यावी असं मला वाटायला लागलं आणि म्हणून मी रामायणाकडे वळलो, मुळात सीतेकडे वळलो. वा, आणि खरंच आहे सीतेचा हा सगळा दृष्टिकोन, एका दृष्टीने तू सीतेकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा तयार केलास आणि तो खूप महत्वाचा आहे. असंच असतं की समाजातली वेगवेगळी स्पंदनं असतात किंवा आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी असतात आणि आपल्या या सगळ्या पौराणिक रचनांमधनं मिळालेल्या गोष्टी असतात, पण त्याचं प्रतिबिंब कुठेतरी आपल्या लेखनात पडत असतं. आणि मला वाटतं दिलीप सरांच्या गझलांमधनं सुद्धा अशाच प्रकारे वेगवेगळ्या स्वरूपाचे विषय हे गझल या माध्यमातनं येतात. तर मला वाटतं दिलीप सर, तुमच्या काही गझला आज आम्हाला ऐकायला आवडतील. काय ऐकवताय? नमस्कार. नमस्कार. मी उर्दूमध्ये लिहितो आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आताच माझा एक उर्दूतला संग्रह पण गझलचा आलेला आहे, फुलों के बरं. खंजर. आणि मराठीमध्ये पण ललित लेखांची 2 पुस्तकं ग्रंथालयानं केलेली आहेत माझी. ती नैरोबीला आता आंतरराष्ट्रीय संमेलनामध्ये ती प्रकाशित झाली. वा. तर ही अलीकडची बातमी. गझलच्या बाबतीमध्ये मी फक्त 1 मिनिट घेणार आहे बोलायला, की गझल आणि इतर कविता याच्यामध्ये एक फरक आहे. हं. तो मूलभूत फरक असा आहे की कविता ही स्टार्ट टू फिनिश एकाच विषयावर असते. गझलचं असं नाही. गझल मधला प्रत्येक शेर हा वेगळ्या विषयावर असू शकतो. म्हणून तिला उर्दूमध्ये गैर मुसलसल गझल असं म्हणतात. आणि गझलचं हे खरं म्हणजे बलस्थान आहे की प्रत्येक शेरात विषय बदलतो. त्यामुळे रसिकांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे. अन्यथा असं वाटतं की कुठेतरी भरकटलं काय, म्हणजे गझल भरकटत गेली काय, तर असं नाहीये. प्रत्येक शेरात वेगळा विषय येईल, ही खरी गंमत आहे. हे लक्षात ठेवून आपण हे केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. दुसरी गोष्ट, अगदी. गझल ही इव्हॉल्व्ह होत जाणारी कविता आहे, ही विकसित होणारी कविता आहे, ती स्टॅटिक नाही, ती डायनॅमिक कविता आहे. कारण काल मी 5 शेर लिहिले, मला आज आणखी 2 सुचू शकतात, परवा आणखी काहीतरी 4 सुचू शकतात. एखादा शेर कमी होईल, एखादा वाढेल. त्यामुळे हे सतत प्रक्रिया ही सुरू असते. आणि म्हणून मला असं वाटतं की हे वेगळेपण आहे. आणि सुरुवातीला मला भट साहेबांची इथं आठवण येते. त्यांचं स्मरण करणं आवश्यक आहे, कारण त्यांच्याच सहवासाचा लाभ, मार्गदर्शनाचा म्हणा, प्रेमाचा म्हणा, हा मला दीर्घकाळ झाला. अशा नशीबवान मंडळींपैकी मी एक आहे. तेव्हा मी अधिक प्रस्तावना न करता गझलचे काही शेर आपल्याला ऐकवतो. गझल अशी आहे की जीवन अशी हे किती जमवून घ्यावे लागले. काय काय ऍडजस्टमेंट आपण करू शकतो की जीवनाशी हे किती जमवून घ्यावे लागले, हुंदका दाटून येता मज हसावे लागले. शेर की नाईलाजानेच तू म्हटलेस नाते संपवू, नाईलाजानेच तू म्हटलेस नाते संपवू, नाईलाजाने मलाही हो म्हणावे लागले. शेर आहे, गझल लिहिण्याला न पुरले दुःख माझे अन तुझे. काय पाहिजे गझलेसाठी की गझल लिहिण्याला न पुरले
दुःख माझे अन तुझे, दुःख दुनियेचे मला अपुले करावे लागले. हे मला नडले असे माझे कलंदर वागणे, हे मला नडले असे माझे कलंदर वागणे, उमलण्याच्या ऐन वेळी मज मिटावे लागले. शेर बघा, जिंदगीच्या मैफलीचे हे असे झाले कसे, हा प्रश्न बहुतेकांना पडतो की जिंदगीच्या मैफलीचे हे असे झाले कसे, काय मी गाणार होतो काय गावे लागले. मन उन्हाळत राहिले अन हरवल्या साऱ्या दिशा, मन उन्हाळत राहिले अन हरवल्या साऱ्या दिशा, हाय पाचोळ्या परी मज भिरभिरावे लागत. आणि क्षण कसा पकडलाय की ऐन मोक्याच्या क्षणी आले तुला ना बोलता, ऐन मोक्याच्या क्षणी आले तुला ना बोलता, मग मलाही शब्द माझे आवरावे लागले. आणि शेवटचं शेर आहे की दूर जाताना तुझा आवाज झाला कापरा, दूर जाताना तुझा आवाज झाला कापरा, अन मलाही आसवांना थोपवावे. जीवनाशी हे किती जमवून घ्यावे लागले, कुंदका दाटू रे येता मज असावे. आणि एक वेगळी गझल आहे. म्हटलं गझल मध्ये प्रत्येक शेरात कसे मूड बदलतात पहा. अशी एक गझल की तू हासलीस की सगळ्या काट्यांची मखमल, तू हासलीस की सगळ्या काट्यांची मखमल होते, तू भेटतेस तेव्हा या खडकांची हिरवळ. येताच तुझा सांगावा येतात फुले अनगाणी, येताच तुझा सांगावा येतात फुले अनगाणी, येतेस एकटी तरीही ही वर्दळ वर्दळ. येशूस सुळाची शिक्षा, बघा विषय कसे बदलतात की येशूस सुळाची शिक्षा सुकराता जहरी प्याला, सॉक्रेटिस. येशूस सुळाची शिक्षा सुकराता जहरी प्याला, खोट्यांच्या संसाराला सत्याची अडगळ. तू येत राहा रे दुःखा आता न दुश्मनी काय, तू येत राहा रे दुःखा आता न दुश्मनी काही, तू भेटलास की माझे गुणगुणणे अवखळ. आणि समजूनच आला नाही दुःखाचा गनिमी कावा, काय होत समजूनच आला नाही दुःखाचा गनिमी कावा, जी झुळूक वाटली छोटी ते मोठे वादळ. आणि मी बघता बघता माझ्या दुःखाचे गाणे करतो, मी बघता बघता माझ्या दुःखाचे गाणे करतो, प्रत्येक वेदना माझी अलवेली मैफल होते. आणि हे सहज तुझ्या भासांचे हृदयावर गारुड, नाजूक शेर आहे, हे सहज तुझ्या भासांचे हृदयावर गारुड होते, ही सहज तुझ्या स्पर्शांची एकांती सळसळ. आणि शेवटचं हे की लाटला देशही त्यांनी झाला न जरा पण बभरा, नाही झाला. लाटला देशही त्यांनी झाला न जरा पण बभरा, भाकरी मागता मी मग का इतकी खळबळ. तू हासलीस की सगळ्या काट्यांची मखमल होते, तू भेटतेस ते माया खडकांची हिरवळ. आणि गझल बघा की आसवांच्या थांबल्या नाहीत धारा, आसवांच्या थांबल्या नाहीत धारा, हाच माझ्या जीवनाचा गोषवार. श्रावणाने चिंब केले आज जेव्हा, श्रावणाने चिंब केले आज जेव्हा, काळजावर हा जुना आला शहार. काय हे रुसणे तुझे या आडवेळी, हाय श्वासाचा विजूप आहे बिहार. झेलतो मस्तीत साऱ्या वादळांना, झेलतो मस्तीत साऱ्या वादळांना, जीवनारे मी तुला नाही भिणार. आणि मी कधी केली किनाऱ्यांची अपेक्षा, मी कधी केली किनाऱ्याची अपेक्षा, मानले लाटांसनी माझा किनारा. आणि जर तुला नव्हतेच येथे यायचे तर
जर तुला नव्हतेच येथे यायचे तर गंध का घेऊन आला सांजवारा. आणि श्वापदे सारी सुखाच्या वळचणीला, श्वापदे सारी सुखाच्या वळचणीला, माणसांना राहिला नाही निवारा. आणि पूस नंतर तू वधस्तंभास माझ्या, विचार नंतर, पूस नंतर तू वधस्तंभास माझ्या, मी तुझा केला किती वेळा पुकारा. आणि मी म्हटलं की एक नवीन शेर आता मी लिहिलाय की मी मी मशागत करत आलो दश दिशांची. हा एका शेर जरा वेगळा आहे की मी मशागत, 1 एकर नाही 2 एकर नाही, मी मशागत करत आलो दश दिशांची, ना तरी माझा कुठेही सातबारा, ना तरी माझा कुठेही सातबारा, आसवांच्या थांबल्या नाहीत धारा, हाच माझ्या जीवनाचा घोषवारा. धन्यवाद. वा वा, क्या बात आहे. म्हणजे सातबारा नसलेला हा कवी आम्हाला कुठे फिरवून आला. आणि मला वाटतं जीवनाशी किती धन्यवाद. जपून घ्यावे लागते पासून काट्यांची मखमल होण्यापर्यंत सगळा प्रवास तुम्ही आम्हाला घडवला. धन्यवाद. खरंच खरंच. पण त्यातही मी बघता बघता दुःखाचे गाणे करतो आणि प्रत्येक वेदना माझी वेदना अलबेली मैफिल मैफिल. होते. ही आजची मैफल तुमची अलबेली झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. अतिशय सुंदर हा प्रवास तुम्ही खरं तर घडवलाय. असंच असतं ना की कवीला खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टी दिसत असतात, जाणवत असतात, लेखकाला त्या जाणवत असतात आणि मग त्या अभिव्यक्त होतात त्याच्या लेखन माध्यमातून. आणि मला वाटतं अभिराम, कादंबरी हे माध्यम तुला जे सापडलंय बाकी सगळ्याच लेखनाच्या बरोबरीने, त्यामध्ये जशी सीता वेगळी सापडली तसं इन्शाअल्लाहच्या मागे सुद्धा काय नेमका विचार होता आणि त्याचे तुम्ही प्रयोगही करता, म्हणजे त्या कादंबरीचं वाचन करताय. त्यामुळे थोडं त्याबद्दल सांगून इन्शाअल्लाहतला काही भाग. माझं सगळं लहानपण जे आहे ते कोल्हापूरला गेलं आणि कोल्हापूरला मी जिथे राहत होतो ती मुस्लिम वस्ती होती. त्यामुळे लहानपणापासूनच कोल्हापूरमध्ये मुस्लिम समाजामध्ये बोलली जाणारी जी बागवानी भाषा आहे तिला मी जवळजवळ म्हणजे दुसरी मातृभाषाच म्हणतो, इतकं त्या भाषेशी माझा संबंध आहे. त्या भाषेमध्ये बोलणं लिहिणं मला आवडतं किंवा जमतं त्याच्यामध्ये. आणि काही वर्षापूर्वी माझ्या असं लक्षात यायला लागलं की मुस्लिम समाजामध्ये सुधारणेची जी चळवळ आहे किंवा तिची जी परंपरा आहे ती थोडीशी क्षीण आहे. म्हणजे हिंदू धर्मामध्ये सुधारणेला प्रचंड मोठा इतिहास आहे, परंतु मुस्लिम धर्मामध्ये हमीद दलवाईंनी महाराष्ट्रात त्याची सुरुवात केली आणि या ह्याच्यामध्ये पण ती सुधारणेची चळवळ थोडीशी क्षीण आहे. आणि मुस्लिम धर्मातल्या कट्टरतेला सामोरं जाणं हे खूप अवघड आहे. तर तरीही काही संस्था, काही लोक ते करतायत. आणि मग मला असं वाटलं की हे सगळे प्रश्न आपल्या मराठी साहित्यामध्ये आले पाहिजेत. ते आलेले आहेत पण फार क्षीण आणि कमी प्रमाणामध्ये आले आहेत. आणि म्हणून मला असं वाटलं की ते माझंच अनुभव विश्व आहे. म्हणजे अनेक लोक मला असं म्हणतात की अभिराम आणि इन्शाअल्लाह काय, तर लहानपणापासून मी ते अनुभवलेलं आहे माझ्या मित्रांच्या घरामध्ये, मी ज्या घरांमध्ये वाढलो. त्यामुळे हे सगळे प्रश्न मला माझेच वाटतात की मला असं वाटत नाही, कारण तुम्ही कुठल्या धर्मात जन्माला आला याच्याशी काही संबंध नसतो. तुमच्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक माणसाचा प्रश्न हा तुमचा असतो असं मला वाटतं. आणि त्या अनुषंगाने मी ती कादंबरी लिहायला सुरुवात केली आणि नंतर मग ही कादंबरी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावीत म्हणून मी, स्वाती चिटणीस, सलीम मुल्ला, सुशील इनामदार आणि सचिन सुरेश आम्ही 5 जण त्याची अभिवाचनं करतो. आणि आता नुकताच त्याचा 25वा आम्ही एक प्रयोग, रौप्य महोत्सवी प्रयोग आम्ही आता सादर केला आणि अजूनही आम्हाला ते कार्यक्रम करायचे आहेत. आम्ही नंदुरबार, वाशिम, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई अनेक ठिकाणी त्याचे, सोलापूर अनेक ठिकाणी कार्यक्रम केलेले आहेत. तर त्यातलाच हा एक प्रसंग आहे. याच्यामध्ये रफिक नावाचा एक कार्यकर्ता आहे जो सुधारणावादी चळवळ चालवतो, फतेह नावाची एक संघटना चालवतो. आणि जुल्फी नावाचा एक नवीन मुलगा आहे जो त्याच्याबरोबर जोडला गेला आहे. रफिक हा पूर्णपणे कट्टर नास्तिक आहे आणि जुल्फी श्रद्धाळू आहे. आणि तर तो त्या संघटनेमध्ये हळूहळू वावरतोय आणि त्याच्यानंतर त्याला आलेला हा सगळा जो काही अनुभव आहे तो अगदी थोडक्यामध्ये मी यामध्ये मांडतो आहे. नंतरच्या काही दिवसात रफिकच्या कार्यकर्त्यांसोबत जुल्फीनं अनेक मोहल्ले खंगाळून काढले. या काळात त्याला मोबाईलवरच्या SMS मार्फत तलाक मिळालेली नववधू भेटली. तिसरेपणावर लग्न होऊन गेलेली आणि आता सततच्या बाळणपणानं तब्येतीची वाट लागलेली अवघ्या 22शीची मुलगी भेटली. मुलाला हट्टानं मदरसात शिक्षण घ्यायला लावलेला बाप भेटला.
बहिणीला कॉलेजात जा, आपण बुरखा घातला नाहीस तर मार खाशील, अशी तंबी देणारा भाऊ भेटला. सिनेमा, सिरियल, म्युझिक इस्लाममध्ये हराम आहे असा अचानक साक्षात्कार झालेला कुणी भेटला. शराब तंबाखू हराम आहे असं म्हणत म्हणत त्याला शरण जाणारेही भेटले. हा आपलाच भेसूर चेहरा आहे, आपल्या समाजाचा. त्याला जाणवलं. तो अधिकच अस्वस्थ झाला. शब्बीर चाचा, अश्रम मिया यांचं त्याच्यावरती काय म्हणणं असेल त्याला वाटून गेलं. मुळात या सगळ्या समस्या आहेत हे तरी त्यांना मान्य आहे का? फतेहच्या कार्यालयात बसलेल्या रफीकजींनी जुल्फीला विचारलं. बाजूलाच 2-3 कार्यकर्ते बसले होते. इन्हो लगता ही क्या ये प्रॉब्लम है? हाँ लगता ही क्या? तलाक तलाक बोल के एक झटके में औरत की जिंदगी बर्बाद होती है. शाळा सोडून घर काम करा, लग्न करा, पोरं जन्माला घाला. जुल्फीनं मान डोलावली. हे सगळं म्हणजेच इस्लाम असंच जर समीकरण डोक्यात बसलं असेल तर काय करायचं? आंबेडकर म्हणायचे, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, तो आपोआप पेटून उठेल. पण या सगळ्या आपल्या गुलामीच्या खुणा आहेत हे मान्य असेल तर ना. मुळात हातापायातल्या बेड्या आभूषणांसारख्या मिरवायची सवय लागली असेल तर काय होणार दुसरं? सोबतचे कार्यकर्ते सुद्धा मन लावून ऐकत होते. फतेहमधला एकूण एक शिक्षक शिक्षित तरी होता किंवा शिकत तरी होता. काही खूप वाचायचे, विचार करायचे, चर्चेत भाग घ्यायचे. पण बहुतांश कार्यकर्ते हे रफीकजींच्या प्रभावाखाली होते. नसीमा मॅम, फिदाजींबद्दल आदर बाळगून होते. हे लोक सांगतायत ना, मग ते चुकीचं असूच शकत नाही या विचारानं काम करत होते. रफीकजींचा आता सूर लागला होता. वी हॅव टू चेंज द बेसिक थिंकिंग ऑफ द सोसायटी. औरत का क्या जगह हुईंगा हमारी सोसायटी में? तिला बरोबरीचं स्थान असणार आहे की नाही? जुल्फी मनापासून ऐकत होता. बोलता बोलता रफीकजींचा चेहरा लाल बुंद झाला होता. शरीर एकदम थरथरत होतं. समाजाबद्दलच्या आत्मीयतेनं त्यांचा स्वर ओलसर झाला होता. गुलामीची जाणीवच नाही आणि काही बोलायला गेलो की आपण काफिर. इस्लाम में ऐसा बोला है, इस्लाम में वैसा बोला है. का का सगळं इस्लामच्या कसोटीवरच घासून घ्यायचं? माझा मतभेद असू शकतो ना धर्मातल्या तत्वांना, आज्ञांना, विचारांना. का सगळं कुराणाच्या कुंपणातच शोधायचं? कुराणाला का क्वेश्चन करायचं नाही आम्ही? जुल्फीचा श्वासच अडकला. पवित्र कुराण शरीफवर प्रश्नचिन्ह उभं करायचं? शरीयतमध्ये सांगितलेलं नाकारायचं? त्याच्या अंगाला किंचित थरथर सुटली. कुराण शरीफचं बोट सोडून चालायची कल्पनाही त्याला करवत नव्हती. रफीकजी बोलतच होते. आंबेडकर म्हणाले होते, आम्हाला माणसाचा दर्जा नाकारणारं सगळं आम्ही नाकारतो, मग ते धर्मग्रंथ का असेनात. आज इस्लाम मधल्या स्त्रियांनी हीच भूमिका घ्यायची वेळ आली आहे. जुल्फीला जाणवलं या शब्दांनी त्याच्या मनात एक तुफान जन्माला घातलं जात आहे. उत्तरं मिळत नाहीये, काही मुद्दे पटत नाहीयेत, पण मनातल्या अस्वस्थतेला एक दिशा नक्कीच मिळते. आपल्याला तरी उत्तराची घाई कशाला? रफीकजींनी बराच वेळ अशी मांडणी केली आणि मग समारोप करत एक दीर्घ श्वास घेत म्हटलं, सब बिघड गया है, सब बिघड गया है. मला नेहमी वाटतं आपल्यात एक आंबेडकर जन्मायला हवे होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. रफीकजी थांबले आणि मग पुढे कुणी काही बोललंच नाही. धन्यवाद. खरंच आहे, धर्माच्या पलीकडे जाऊन विचारांचा विचार करणं हा आपल्याकडे खूप दुर्मिळ होत चाललेला भाग. कदाचित तुझ्या या कादंबरीमुळे पुन्हा एकदा सगळे विचार करायला लागतील. हा विषय खूप महत्वाचा आहे आणि त्यामुळेच मला वाटतं अभिराम, तुम्ही जेव्हा ह्याचे प्रयोग करताय अभिवाचनाचे, तेव्हा निश्चित ही भावना, तो विचार रुजवण्याचं काम एका दृष्टीने तुम्ही करताय. त्यामुळे खूप आणि नंतरही लोक त्याच्याबद्दल खूप चांगली चर्चा करतात. म्हणजे 1.5 तासाचं अभिवाचन झाल्यावर किमान अर्धा पाऊण तास लोक चर्चेला थांबतात आणि चर्चा करतात त्याच्यावरती. वा, खरंच आहे, खूपच छान. आणि हा विषय वेगळ्या पद्धतीने मांडला जाऊ शकतो आणि लोकांसमोर येऊ शकतो, हे तुझ्या या कादंबरीने खरं तर आमच्यापर्यंत आणलं. पुन्हा एकदा दिलीप सरांच्या कवितांकडे, गझलांकडे वळूया. दिलीप सर, तुमच्याही कवितांमध्ये असे सामाजिक आशय वेगवेगळ्या पद्धतीने आलेले आहेतच. मला वाटतं मी शस्त्र ठेवले ती गझल त्याने आपण सुरुवात करावी असं मी म्हणेन, कारण ज्या पद्धतीचं अभिरामने आता वाचलंय त्याला अगदी थेट कनेक्ट होणारी अशी ती तुमची गझल आहे. तर तिथून सुरुवात करावी आणि बाकीच्या गझला आपण सादर कराव्या. दिलीप सर आहे.
त्यात शेअर थोडेसे वाढतील बरं का, मी म्हटलं त्याप्रमाणे शेअर सुचत जातात. हा, 1-2 शेअर वाढतील असं नवीन. बरोबर. तर गझल अशी आहे की मी शस्त्र ठेवले अन तितक्यात वार झाला. मी शस्त्र ठेवले अन तितक्यात वार झाला. हा जीवना तुझा रे खुनशी प्रहार झाला. आणि मी एक आणखी म्हटलंय त्याच्यामध्ये की चौकात भर दुपारी भलता प्रकार झाला. चौकात भर दुपारी भलता प्रकार झाला. उद्घाटना अगोदर पुतळा फरार झाला. शेर बघा, ते राजमार्ग सगळे लखलाभ हो तुम्हाला. मला नको. ते राजमार्ग सगळे लखलाभ हो तुम्हाला. गेलो जिथे जिथे मी रस्ता तयार झाला. हातात हात ज्याचा मी घट्ट दाबलेला. हातात हात ज्याचा मी घट्ट दाबलेला. देऊन 4 वचने तोही पसार झाला. आणि शेर बघा की सारे जरी मिळाले तो मागतोच आहे. सारे जरी मिळाले तो मागतोच आहे. सत्तेत राहुनी तो भलता हुशार झाला. आणि शेर आहे की तो हुंदके न देतो, तो फक्त गीत गा. तो हुंदके न देतो, तो हुंदके न देतो, तो फक्त गीत गातो. तो तालमीत माझ्या इतका तयार झाला. आणि तुम्ही आता इन्शाल्लाहचा वाचलात भाग. शेर आहे का की गातात मर्सिया ते हाही विनोद आहे. मर्सिया म्हणजे शोकगीत, माणूस मेल्यानंतर गातात. गातात मर्सिया ते हाही विनोद आहे. त्यांच्याच संगिनींनी तो काल ठार झाला. तेच गायला पुढे. आणि शेर एक बघा, चळवळीतल्या नेत्यांचं काय होतं याच्याबद्दलचं आहे की प्रस्थापितांविरोधी तो एक आग होता. प्रस्थापितांविरोधी तो एक आग होता. मिळताच एक खुर्ची तो थंडगार झाला. चौकात भर दुपारी भलता प्रकार झाला. उद्घाटना अगोदर पुतळा फरार झाला. आणि थोडं तुम्ही तर सामाजिक आशय असलेले शेर आपण आता थोडेसे बघूयात की छान. आता अभिरामजींनी ऐकवलं आपल्याला, अतिशय उद्बोधक अशा प्रकारचं होतं त्या दिवसाचं. आता बघा, 1-2 गझल आहेत, काही शेर ऐकवतो मी. की उडवाच मान माझी माझा नकार नाही. हे माझे शेर अनेक लोक अनेक सभांमध्ये ऐकवतात. हे नंतर मी किस्सा सांगेन. की उडवाच मान माझी माझा नकार नाही. इतकीच शर्त आहे मी वाकणार. आणि धोका मला जरीही रस्त्यात दुश्मनांचा आहे. धोका मला जरीही रस्त्यात दुश्मनांचा. मागे फिरावयाचा माझा विचार. आणि शेर बघा की आयुष्य ही पणाला लावून टाकले मी. आयुष्य ही पणाला लावून टाकले मी. प्रेमा समान मोठा दुसरा जुगार नाही. संन्यस्त मी असा की सुख दुःख एक झाले. असा संन्यास. संन्यस्त मी असा की सुख दुःख एक झाले. माझ्या मनात आता कसला विकार नाही. आणि इथल्या मनातून घुमतील शब्द माझे. घुमतील नक्की. इथल्या मनातून घुमतील शब्द माझे. संपेल जन्म माझा मी संपणार नाही. संपेल जन्म माझा मी संपणार नाही. आणि तिसऱ्या गझलचे काही शेर आहेत की जखमा जुन्या पुराण्या कुरवाळणार नाही. जखमा जुन्या पुराण्या कुरवाळणार नाही. मारू नकोस हा खा मी थांबणार नाही. आणि शेर बघा, मी एवढ्याच साठी सेटल कुठे न झालो. काय कारण आहे? मी एवढ्याच साठी सेटल कुठे न झालो. भिंती छतात माझे घर मावणार नाही. आणि दाऊ नका मला रे लालूच त्या सुखांची. दाऊ नका मला रे लालूच त्या सुखांची. माझी कलंदरी ही मी सोडणार नाही. आणि एकूण काय होते नाते तुझे नि माझे. एकूण काय होते नाते तुझे नि माझे. आता हिशोब त्याचा मी मांडणार नाही. आणि शेर बघा की सोलून काढले बघ. वेगळा शेर आहे की सोलून काढले बघ मी कातडे मनाचे.
सोलून काढले बघ मी कातडे मनाचे, आता तुझ्या स्मृतीचा व्रण राहणार नाही. आणि शेर बघा, एक प्रार्थना आहे की संपोत सर्व इच्छा कसली उरोन आशा. संपोत सर्व इच्छा कसली उरोन आशा, याहून अन्य काही मी मागणार नाही. आणि इतक्यात जांभई तू देतेस काय वेडे, इतक्यात इतक्यात जांभई तू देतेस काय वेडे, इतक्यात गझल माझी आटोपणार नाही. आणि असं म्हटलं तरी हा शेवटचा शेर आहे का, की त्रेता युगात माझे पूर्वज महान. वेगळा शेर आहे थोडा हा, की त्रेता युगात माझे पूर्वज महान होते, असल्या पुशारक्यांवर माझी मदार नाही. उडवाच मान माझी माझा नकार नाही, इतकीच शर्त आहे मी वाकणार. धन्यवाद. वा, मी वाकणार नाही हे महत्वाचं. सुंदर. धन्यवाद. फार म्हणजे सुंदर. सुंदर खरंच आहे. सुंदर फारच छान. फारच सुंदर धन्यवाद. सगळ्या हो. गझल. आणि एक वेगळ्याच विश्वात तुम्ही खरं तर आम्हाला फिरवून आणलं. नीलमताई, आज अभिराम आणि दिलीप सर दोघांच्याही लेखनात एक वेगळं विश्व खरं तर बघायला मिळालं, आपल्याला अनुभवायला मिळालं. काय सांगाल? खरं तर आज जरा मला अवघड वाटतंय, कारण दोन अगदी क्षितिजापर्यंत ठाम घेणं आणि त्याचबरोबर अंतर्मनाचा शोध घेणं, या दोन्हीच्या बाबतीमध्ये अगदी ज्याला आपण म्हणू की नंबर 1 नंबर 2 असं नाहीये, पण सर्वोच्च कामगिरी दोघांच्याही संपूर्ण खरंय. त्यांची झालेली आहे. आणि ज्या प्रकारचं आकांक्षा अभिरामच्या घेताना त्यांनी गवसणी घालायचा प्रयत्न केलाय सीतामध्ये, फार अवघड आहे. याचं कारण असं की संदर्भ वेगळा आहे आणि त्यामुळे आपले विचारच शेवटी त्या भूमिकांमधून जसे येतात, तसं सीता आणि मंदोदरी दोघींच्याही व्यक्तिमत्वामधला फरक आणि त्यांचं म्हणणं आणि दोन्ही बाजूला अगदी बुद्धिबळाच्या पटाला असल्या विरोध, अगदी तरी सुद्धा त्यामधली अपरिहार्यता अत्यंत सुंदर मांडलेली आहे. आणि थोडं मला असं वाटतं अभिराम, की कोविड सारख्या काळातच अशा या होऊ शकतात कादंबऱ्या, असं काही वेळेला वाटतं. कारण बाहेरचं सगळं वातावरण जे असतं ना, ते माणसाला अधिकाधिक खोल, त्याचं चिंतन मनन आणि सगळा त्याच्यातला संघर्ष. आणि एका अर्थाने आपण सगळेच जण नियतीच्या हातातली पात्र असतो, पण त्या काळामधली सगळी भूमिका, मानवी सगळा संघर्ष आणि शेवटी मंदोदरी जे म्हणते की रावणाला कोणी पूजू नये असं मला वाटतं, हा त्याच्यामधला म्हणजे एका छोट्या शब्दांमध्ये सुद्धा किती खोल अर्थ मांडलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की राम आणि रावण या दोघांचे संस्कृतीतले मोठे संघर्ष संपूर्ण भारत देशात झालेले आहेत. आपल्याकडे सुद्धा रावणाच्या संदर्भात त्याचं उदात्तीकरण करणारे अनेक लोक आहेत की जे रावणाची पूजा करतात. पण सीता काही बोलली नाही किंवा पुढे बोलली असेल, मला वाचायला पाहिजे पुस्तक तुमचं, की काही गोष्टी त्या त्या काळामध्ये योग्य म्हणून त्यांनी स्वीकारल्या असतात त्या व्यक्तींनी, आणि त्यामधून त्याच्या काळातल्या त्या गोष्टींकडे जाणं आणि ते व्यक्त करणं, अशी फार सुंदर आहे मांडणी केलेली. अभिराम एक रामाचंच नाव आहे का अभिराम? अभिराम हे नाव एक रामाचं नाव आहे ना? रामाचं नाव आहे. रामाचंच नाव आहे. करत असताना आणि वाचते मी रामचरित मानस, त्याच्यामध्ये ते अभिराम अभिराम असं होतं. आणि म्हणणं म्हणजे आता असायला येईल तुम्हाला, पण समजून घेणं सोपं झालं असेल एखादं वेळेस, कारण लहानपणापासून आणि त्या सगळ्या सिद्धांताला पूर्ण दुसरा कलाटणी म्हणजे इन्शाल्लाह मध्ये आहे. खरं सांगायचं तर मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अनेक जण माझे वैयक्तिक फार चांगलं आम्ही संवाद त्यांचा होता. म्हणेन कारण हुसेन जमादार आणि मुमताज रहमतपुरे हे दोघेही जण हुसेन जमादारांचा मी विद्यार्थी शाळेमध्ये आमच्या ते शिकवायला लागले. आणि हुसेन आम्ही 25 महिला 4थ्या विश्व महिला संमेलनात 95ला बीजिंगला गेलो होतो. आणि तिथे आमच्या बरोबर कळलं आम्हाला की एक पुरुष कार्यकर्ता आहे. आम्ही सगळे चक्रावून गेलो की आता एक कोण व्यक्ती असणार आहे की आमच्या बरोबर आलेली आहे महिलांच्या प्रश्नावरती. म्हणजे खरं टेन्शन मध्ये होतो की म्हणलं काय आता याच माणसाचे वाद घालायला लागेल. आमच्याच इमारतीमध्ये हुसेन जमादार राहत होते, आम्ही जिथे काही महिला होतो तिथे. पण तुम्हाला सांगते मी, त्यांचं व्यक्तिमत्व, मांडणी, अर्थात मुस्लिम सत्यशोधक मंडळाचं जे सगळं काम आहे ते एवढं स्त्रीवादी आहे की म्हणजे स्त्रियांना सुद्धा समजून घेऊन पुढे गेलेला स्त्रीवाद म्हणतो सगळा त्याच्यामध्ये आहे. आणि त्या पार्श्वभूमीवरती
हा प्रश्न खूप समाजातल्या घटकांना पडतो की आंबेडकर आम्हाला का नाही मिळाले. मला आठवण आली तुमच्या सगळ्या त्या रफिकच्या सगळ्या याच्या संवादावरून. काही वेळेला माणूस मला तर वाटतं स्वतःशी बोलत असतो. त्याच्या समोर तो असेल त्याचा नवीन शिष्य जो आहे तो जुल्फी, पण जुल्फीच्या बरोबर तो एका अर्थाने सगळ्या नवीन पिढींशी आणि सगळ्या लोकांशी तो बोलतोय, आत्मचिंतन करतोय आणि त्यावेळेला अशा माणसाला येणारं जे एक एकटेपण असतं, जो काळाच्या पुढे चालत असतो, त्याच्या वाट्याला येणारा तिरस्कार असतो, त्याच्या वाट्याला त्याचबरोबर त्याच्यावर अवलंबून असणारे लोक असतात. ते तुम्ही तिथे लहानाचे मोठे झालेले असल्यामुळे तुम्हाला ते सगळं आत्मसात झालेलं आहे आणि एका अर्थाने तुम्ही त्यांचे झालेले आहात समाजाचे आणि तो समाज तुमचा आहे. म्हणजे असं ज्यावेळेला या हृदयचं त्या हृदयी होऊ शकतं, त्यावेळेला भावनिक, वैचारिक एक सलगता आयुष्यात असली तर ते घडू शकतं असं मला वाटतं आणि फार सामर्थ्याने तो सगळा द्वंद्व तुम्ही मांडले. एक तर समाज आपला कप्पाबंद होत चाललाय. ज्यांनी त्यांनी स्वतःच्या समाजापुरतं बोलायचं, दुसऱ्या समाजाचा बोलायचा आपल्याला अधिकार काय असं विचारू शकतात लोक. की अनुभूती आणि सहानुभूतीमधला फरक, वेदना आणि सहवेदनेमधला फरक आणि सहानुभूती जी मोठी का अनुभूती मोठी आणि मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळे चौकटी ज्या आहेत त्या धुडकावून हे सगळं लिखाण करण्यासाठी एक धाडस आणि स्वतःला मी हे सांगितलंच पाहिजे असं एक अगदी कठोर म्हणेन मी असा आत्मविश्वास आणि त्याच वेळेला संवेदनशीलता अशा दोन्ही गोष्टी त्या आजच्या तुम्ही घेतलेल्या उतार्यांमधून आलेल्या आहेत आणि आता हा रफिकचा तो जो सगळा संघर्ष आहे ना तो फक्त भारतापुरता राहिलाच नाहीये. ठिकठिकाणचे प्रागतिक लोक आणि कुठल्याही धर्मातले काही लोक असतील आणि त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले विचार जे आहेत ते स्वीकारणं. काही वेळेला काय होतं, आम्ही यांच्याबरोबर काम करत होतो, मुरळी महिला देवाला सोडलेल्या खंडोबाला. ती इतकी मानसिक गुलामी झालेली असते की त्या म्हणायच्या की दुसऱ्या मुलीच्या गळ्यात ते डोरलं बांधल्याशिवाय मला माझ्या देहाला अग्नीच कोणी देणार नाही. आणि मग काही आंबेडकरवादी कार्यकर्ते यायचे आणि ते म्हणायचे काही नाही तुम्ही गळ्यातलं तोडून टाका आत्ताच्या आत्ता. पण त्यांची ती हिंमतच व्हायची नाही. मग काही लोक म्हणाले की यांचं धर्मांतर करा सगळं बौद्ध धर्माचं, पण त्यालाही त्यांची तयारी नव्हती. आणि नंतर मग एक मी असं म्हणेन की एक 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 क्षण असा आला, प्रतीती त्यांना झाली आणि त्या म्हणाल्या खंडोबाने कुठे आपल्याला सक्ती केली आहे की गळ्यातलं डोरं घालूनच जा म्हणून. आपण हे त्याचं त्याला डोरलं परत देऊन टाकू म्हणजे दुसऱ्या मुलींना मुरळी करायचाच प्रश्न येणार नाही. आणि मला असं वाटतं की म्हणून आंबेडकर जरी प्रत्येक धर्मात जन्मले नसले ना तरी त्या विचारापासून मुक्ततेचा विचार देणारा आंबेडकरांचा असतो आणि तो विचार बरोबर तो शोधतोय रफिक आणि त्या निमित्ताने तुम्ही पण शोधताय या दृष्टिकोनातून. आणि एक कसं आहे माहिती मुस्लिम आहे तर समाजाला सुद्धा काही गोष्टींची जाणीव करून देणं हे पण खूप आवश्यक असतं. संवेदनशीलतेने अनेकांनी लिहिलेले अभ्यास केलेला आहे. पण इथे परत ज्या प्रकारचं कार्य तो करतोय त्याला पण एक तुमच्या रूपातून एक चांगला प्रवक्ता किंवा त्यांच्या रूपातून मित्र स्नेही सापडलेला आहे की जो हे सगळं त्याची लढाई जवळून बघतोय. या दृष्टिकोनातून हे दोन्ही उतारे आणि मला असं वाटतं तुमचं सगळं मी वाचलेलं नाहीये हे, परंतु जेवढं जेवढं ते काही चिंतनाच्या दृष्टीने काही साहित्य अजरामर असतं त्या प्रकारचं काही विचार किंवा ते बीजच मुळे इतकं ऐतिहासिक आणि छान एक क्रांतिकारी हे तुम्ही मांडलेलं आहे. आणि या दोन्हीच्या संदर्भामध्ये मी तर असं म्हणेन की विजय तेंडुलकरांचं वाचल्यावरती जसं वाटायचं तसं काहीच वाचल्यावरती त्या दोन्ही एक वेगळी भावना मनामध्ये येते. त्याच्यामध्ये असं वाटतं की आपलं चिंतन चालू राहावं. आता यातल्या एका चिंतनाला कलाटणी मिळाली, वळण मिळालं. या दृष्टिकोनातून अभिराम तुमचं कार्यवाहुल्यातून तुम्ही आलात आणि आपल्या रसिकांना या दोन्हीची ओळख करून दिली की जी फक्त शहराची नाहीच आहे, ती महाराष्ट्राची, देशाची, जागतिक स्वरूपावरची गोष्ट आहे. आणि ज्यावेळेला जे श्रद्धेने रामसीतेला नमस्कार करतात त्यावेळेचा तो संघर्ष आणि आजही कर्तव्य आणि या बाबतीत असणाऱ्या इतक्या गोष्टी आहेत की त्याच्याबद्दल अजूनही लिहिलं तेवढं कमी आहे. पण तुम्ही अभिराम हे नाव सार्थक केलं ते लिहून असं मला वाटतं. म्हणजे माझं वैयक्तिक मत झाला तुम्ही खूप सुंदर लिहिलेलं आहे. दिलीपजी तुमच्याबद्दल दिलीपजी तुमच्याबद्दल बोलायचं तर तुम्ही जिल्हाधिकारीच्या खुर्चीवर बसणारे व्यक्ती आहात असं अजिबात वाटतं नाही. कारण काय की तुम्ही किती टीका केली आहे, लोकशाहीवादी आहोत आपण त्याच्यामुळे वाचली मी ती, चांगलं बरं वाटलं. म्हणजे मला आता सभागृहात वापरायला छान काय काय वाक्य झाली सुंदर. गावाचा उल्लेख करून अगदी सारे जरी मिळाले तरी तो मागतोच आहे, सत्य तर राहून तो भलता हुशार झाला. दोन्ही बेंचवरचे लोक असतात, एका बाजूला सत्ताधारी उजवीकडे डावीकडे विरोधी पक्ष आणि प्रस्थापित तो एक आग होता मिळताच एका खुर्ची तो थंडगार झाला. उजवीकडचे ज्या डावीकडे जातात आणि डावीकडचे ज्या उजवीकडे जातात त्याला आधीचे थंड असतात ते एकदम प्रज्वलित होतात आणि आधीचे जे
अगदी हे असतात, थंडगार असतात आणि इकडचे जे असतात ते खुर्ची मिळाली की थोडं फरक होतो, भूमिकेचा फरक होतो, एक शक्य म्हणजे यात काही शंकाच नाहीये. आणि शेवटचंही मला फार आवडलं. काही लोक बघा मी पाहिलेत असे, म्हणजे असे आणि आपल्यालाही भेटतात तसे अनेक जण, तुम्हालाही भेटले असतील. मला मी शस्त्र ठेवलं अतिशय आवडली. याचं कारण असं की प्रत्येक त्याचे जे दोन 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 वाक्य आहेत ती वेगळी असली ना तरी त्याच्यामध्ये एक सूत्र आहे आंतरिक असं. आणि त्याच्यामध्ये त्या आंतरिक सूत्राच्या मध्ये माणूस फक्त बदलल्याचा विषय नाहीये, त्याच्यामध्ये विश्वासघात आहे, त्याच्यानंतर वचनभंग आहे, त्याचबरोबर तुमच्या मनातला कडवटपणा नाहीये, वास्तववादी तुम्ही चित्रण त्याच्यातलं केलेलं आहे. आणि तो हुंदकेनं देतो, तो फक्त गीत गातो, तो तालमीत माझ्या इथं का तयार झाला. म्हणजे आपल्या जवळचा माणूस हळूहळू हळूहळू आपल्यामध्ये म्हटलं तर जवळ असतो, पण आपल्याला कळतं की हा किंवा ही सांगते सगळं खरं नाहीये, पण आपण दाखवत नाही ते. आपण म्हणतो की ठीक आहे, कारण आपण त्याला ऍक्सेप्ट केलेलं असतं त्याचं सगळं वागणं जे आहे ते. त्यामुळे ही कविता आणि हा जे गझल सगळ्यात आहे, त्या गझलांच्या संदर्भात मला एक दुसरं असं वाटतं की तुम्ही गझल स्पष्ट करून मी मांडली आणि ती मांडत असताना काहीच्या मध्ये सूत्र आहे आणि काहीच्या विषयांमध्ये अजिबात एकाचे दुसरं काही नाहीच आहे, सगळं जे आहे हो, ते. बरोबर बरोबर बरोबर. किती म्हणत असताना त्याच्यामध्ये सारखं एक आहे, कुठेही त्याच्यामध्ये मला वेगळा सूर फारसा दिसला नाही कुठे. आणि त्यामध्ये तीच भावना त्याच्यामधली जोडली गेलेली आहे. आणि तू हासलिसिकीमध्ये मात्र खूप तुम्ही जगप्रवास करून सगळीकडे येशू आलाय त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर भासांचं गारुड झालंय आणि शेवटी एकदम तुम्ही वर्तमानावर आलेला आहात. लाटला देशही त्यांनी झाला ना जरा पण बबरा, भाकरी मागता का मी मग का इथं की खळबळ होते. म्हणजे अनेक गोष्टी आपल्यावरती ज्यावेळेला आदळत असतात त्याचं अतिशय समर्थवान असं वर्णन केलंय. आणि सुरेश भटांची तुम्ही आठवण काढली, पण आम्ही आता तुमची पुढे आठवण काढू त्या ज्या वेळेला दिसेल त्याला गझलांच्या मध्ये. त्याच्यामुळे मला ते छान वाटलं. दुसरं उडवाचा मान माझी ही जी कविता आहे, हे जे गझल आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मला असं वाटतं की खूप एक त्याला आपण म्हणू की एखादं व्यक्तिमत्व जेव्हा आपण ठाम असतं किंवा आपलं स्वतःबद्दलचं, तेव्हा हे सगळं माणसाच्या अनुभवाला येतं. पण काही वेळेला तरी प्रश्न काय पडतो, माझं काही चुकलं का. म्हणजे आम्हाला आता तिला म्हणून पडतो का माहित नाही, पण काही वेळेला नाती तुटतात, बदलतात. मग आपलं काही चुकलं का, आपण असं वागायला नको होतं का, आपण ते स्वीकारायला हवं होतं का जे म्हणतील ती गोष्ट. आणि ती स्वीकारायची म्हणजे मग आपल्याला मानसिक त्रास झाला असता, त्याच्यापेक्षा नाही म्हणून टाकलं ते बरं झालं. या सगळ्या गोष्टी आपल्याला डे टू डे आयुष्यात येत असतात. पण तुम्ही फार सुंदर त्याच्यात ठिकठिकाणी सांगितले. मला माझ्यासाठी काय आवडतं, स्वतःसाठी राजकारणासाठी धोका मला जरीही रस्त्यात दुश्मनांचा, मागे फिरावयाचा माझा विचार नाही. त्यामुळे जे लोक मला आता काय विचारतात त्याला मला सांगायला मस्तपैकी छान तुमच्या भेटीतून मिळालं. आणि सर्वश्रुत आहे. बरेच लोकांना असं वाटतं जे सेलिब्रिटीज होतात का ते म्हणतात तुमचं कसं काय चाललंय, काय ऐकलं नाही, काय नाही. आता असं आहे आजकाल झालं की त्या माणसाला आपलं काहीच ऐकायचं नसतं, त्याला स्वतःच काहीतरी सांगायचं असतं. आपण त्याला म्हटलं की काय सुंदर चाललंय तुमचं, की ती व्यक्ती इतकी खुश होते की आपली विचारपूस करायला ते आले होते हेच तू विसरतो, त्याच्यामुळे कधी विसरते. त्याच्यामुळे अशी समाजाची प्रथा झाल्यामुळे आपण आपलं ठरवणं, उडवाचं मान माझी माझा नकार नाही, इतकीच शर्त आहे मी वाकणार नाही. एक मला मात्र असं वाटतं बरं का दिलीपजी, काही वेळेला मान उडवली जाते पण आपण ती दाखवू पण शकत नाही. ती तशी जोडून घेऊन खरं. माणसाला ते द्वंद्व संघ पुढे झेपवावं लागतं किंवा बरोबर सगळं लागतं. आणि त्या दृष्टिकोनातून आसवांच्या थांबल्या नाहीत दारा, हाच माझ्या जीवनाचा गोषवारा. इथे सुद्धा सगळीकडे तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा एक भावना आहे, त्याच्यामध्ये एक सूत्र आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते स्वीकारलंय सगळं. म्हणजे कवीला ते सगळं कळलंय. श्वापदे सारी सुखाच्या वळचणीला माणसांना राहिला नाही निवारा, ऊस नंतर तू वधस्तंभाचा माझ्या मी तुझा केला किती वेळा तुकारा. काही वेळेला अगदी खरं आहे की आपल्याला कळतं की नाही आपल्याला आता शक्य नाहीये, तरी आपण निभावतो, कितीतरी गोष्टी शेवटी निभावतो, कारण आपल्याला इलाज नसतो त्यावेळेला. आणि दुसरं मग अशा वेळेला कविता ही खरी मैत्रीण असते आपली, किंवा गझल ही खरी मैत्रीण असते की त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीला स्वीकारायचं नाही असं नसतं. त्या सगळ्या तशाच्या तशा आपल्या बरोबर जगत असतात, व्यक्त होत असतात. आणि जखमा जुन्या पुराण्या त्याच्यामध्ये अमृता प्रीतमची मला आठवण होते की त्यांनी मला त्यांच्या ह्याच्यात असं आहे की जखमा झाल्या तर त्या आपण स्वतःच उघडून बघायच्या आणि स्वतःच बँडेज करायच्या. ते किती जखम खोल आहे ती कळली आपल्याला तरी ती सारखी दाखवत बसणं, ती स्वतःला झालेली ना जखम, त्याच्यामुळे दुसऱ्यांना उलट ती जखम न दिसलेली बरी असं वाटत असतं. आणि तिथे फार सुंदर वाक्य आहे. हा मला स्मृतीचा व्रण हा शब्द माझ्या लक्षात आला नव्हता इतक्या वर्षात. त्याच्यात सोलून काढले बघमी कातडे मनाचे, आता तुझ्या स्मृतीचा व्रण राहणार नाही. अतिशय सुंदर. म्हणजे
स्मृती असतात त्यांना आपण त्या सांभाळतो, कुरवाळतो, जपतो, त्या लपवतो. पण त्या स्मृतीचा व्रण राहिला नाहीये हे लक्षात येतं त्यावेळेला थोडं गिल्टी पण वाटतं, की आपण इतकं होती स्मृती आपली जवळ आणि ती विषय आपण विसरून गेलो. असं काय विसरलो? तर शेवटी आपण माणूस आहोत. पुढे जात असताना या सगळ्या कवीच्या भावना आणि दुसरं मला एक काय छान वाटलं आणि मी अनेक सनदी अधिकारी जेव्हा येतात साहित्यिक असणारे, त्याला मी त्यांचं कौतुक करते, की एवढ्या फायली वाचून, एवढी वेगवेगळी लोकं भेटून, शासकीय चौकटीत राहून तुमच्यातला कवी जिवंत राहिला म्हणजे ती सरस्वतीची कृपा म्हणायची. कारण तरी कारण एवढे जमिनीचे कागदपत्र, सातबाराचे उतारे, बाकीचं डिजिटलायझेशन, आमच्या राजकीय लोक सारखे भेटतात 24 तास, परत त्यांना त्यांच्यासमोर परफॉर्म करायचं आणि हे सगळं करून त्याच्यानंतर ती भावना स्वतःची जपून ठेवायची. नाही त्याला खूप ताकद आणि क्षमता लागते. पण काही वेळेला मला काय वाटतं माहितीये का, अभिराम आणि दोघांनाही, की आपल्याला जे विपरीत अनुभव येतात ना त्यातूनच उलट काही वेळेला जास्त सुचतं किंवा सर्जनशीलता येते त्या बाबतीमध्ये आणि ती येते त्यावेळेला मोकळं वाटतं आणि तुम्ही सामर्थ्यवान होता एका बाजूला, तुम्हाला स्वतःला ताकदवान वाटतं आणि तुम्हाला ते दुःख दुसऱ्या माणसाशी जोडलं जातं आणि त्या जोडण्यामधून सुद्धा एक माणुसकी जिवंत राहते असं मला वाटतं. त्या दृष्टीने दिलीपजी आज अतिशय आपल्या तर सगळे आवडणारे लोकांना आणि तुमचे जे जिथे जिथे तुम्ही काम केलं, सावंतवाडी, दापोली, रायगड, तिकडे तिकडे सगळी त्या अमरावती, धुळे, सिंधुदुर्ग, MPSC त्या सगळीकडचे लोक म्हणणारे ते कवी म्हणून असे एवढे चांगली व्यक्ती आपल्याला परत भेटली त्या पुनर्भेटीचा आनंद नक्कीच सगळ्या जणांना होईल असं मला वाटतं. आणि जे मला नवीन अधिकारी येऊन भेटतात ना शासनामधले, की आम्हाला असं होतं तसं होतं, त्यांना मी सांगणारे पांढरपट्ट्यानं भेटा, एवढं काम करून काय अजून ते राहिले तेवढं तुम्हाला निराश व्हायचं काही कारण नाहीये यामध्ये. आणि अभिराम तुमचं अजून लिखाण, अजून वाचन जे काय आमच्यापर्यंत पोहोचेल त्याच्यात तुम्ही अभिवाचनासारखे प्रयोग नेटाने करताय. आजच्या काळामध्ये युट्यूबवरती सुद्धा किंवा नेटफ्लिक्सवरती लोक म्हणतात तसं 8 ते 10 मिनिटं लोक बघतात आणि बदलतात. अशा वेळेला अभिवाचनाला सगळ्या प्रेक्षकांना श्रोत्यांना थांबवून धरायचं हे एका अर्थाने मला असं वाटलं काळाची गरज आहे. ते तुम्ही निभावताय त्याची महत्व त्याची किंमत त्या क्षणी काहींना पटेल काहींना पटणार नाही. पण अशा गोष्टी या मी तर असं म्हणेन की अगदी एखाद्या आधारवडासारख्या काही शतकं टिकून राहू शकतात. त्याच्याबद्दलचा आत्मविश्वास आणि आशेचा किरण आपल्या मनामध्ये असू शकतो. या दृष्टीने या साहित्य रंगाचा जो कार्यक्रम आहे तर तो मी हाच बघते की जो नंतरही लोकांना काही काळाने वाटलं काही बघायचंय काय चाललं होतं मराठीमध्ये. आम्ही 2000च्या नंतर जे जास्त क्रियाशील झालेत अशा लेखकांना जास्त महत्व. कारण काय होतं की बऱ्याच वेळेला आपला साहित्याचा प्रवास सुरू होतो 1910, 1920, 1930, तोपर्यंत जो 2000 नंतर जन्मलेला मुलगा आहे त्याला नंतरचे लोक काही लक्षातच येत नाही. आणि विशेषतः ग्लोबलायझेशन नंतर फार मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत कुटुंबामध्ये, व्यक्तीमध्ये, तंत्रज्ञानामध्ये, जीवनाच्या पद्धतीमध्ये, शहरांमध्ये, खेड्यांमध्ये. तर हा बदल पचवून मग परत माणसाने माणसाशी जोडले पण होण्यासाठी या साहित्य रंगाचा आम्ही उपयोग करतोय. तर तुमच्या दोघांच्यामुळे आज आपलं सगळ्यांचं साहित्यिक आणि सांस्कृतिक जीवन खूप समृद्ध आणि खूप एकोप्याचं झालेलं आहे. हा मला खास तुम्हाला विशेष निरोप किंवा कौतुक करावं असं वाटतं. धन्यवाद. वा. आणि खरंच आहे निकंताई म्हणालात त्याप्रमाणे इतके वेगवेगळे रंग आपल्याला दिसत असतात आणि 2000 नंतरचं हे सगळं साहित्य जेव्हा या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र होतं तेव्हा एक मोठं दस्तऐवजीकरण हे झालेलं आहे आणि त्यामुळे साहित्य रंग हा आम्हाला महत्वाचा वाटतो. दिलीप सर आज तुम्हाला या कार्यक्रमात येऊन कसं वाटलं त्याविषयी आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. मला खूपच आनंद वाटला आणि विशेष म्हणजे अभिरामजींचं मी वाचत असतो नेहमी पण अभिवाचन ऐकण्याचा आज योग आला आणि नीलमताईंनी खरोखर गझलवरती जे भाष्य केलं किंवा त्यांच्या लेखनावरती ते मला खरं म्हणजे फार सुखावून गेलं आणि मला धक्का बसला की अशा प्रकारे इतकं त्या सविस्तर बोलतील असं मला माहित सविस्तर नेमकं आणि मर्म भेदक त्यांनी जे भाष्य केलेलं आहे ते त्याबद्दल मी त्यांचा खरोखर आभारी आहे. आणि हा जो आपला उपक्रम आहे खरोखरच फार चांगला आहे. त्याला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. अगदी. आणि हा आजचा 64वा भाग आहे. अभिराम 64व्या भागामध्ये सहभागी होऊन तुला कसं वाटलं? खूप छान वाटलं. खरं तर यापूर्वीच यायचं होतं पण त्यावेळेला नेमकं थोडंसं एका प्रोजेक्टच्या निमित्ताने मुंबईच्या बाहेर जास्त कमी होतो त्या वेळेला आणि सिक्कीम वगैरे अशा ठिकाणी असल्यामुळे इंटरनेट आणि याचा सगळा प्रॉब्लेम असल्यामुळे मी ती रिस्क नको असं म्हणायचो त्यावेळेला. पण आज छान वाटलं दिलीपजींच्या कविता म्हणजे गझल ऐकून पण म्हणजे इतक्या सामाजिक आशय असलेल्या आणि कलात्मकता त्याच्यामध्ये जपलेली आणि त्यामुळे छान वाटलं. आणि खरोखरच आम्हाला
नीलमताई, हे आश्चर्य होतं की तुम्ही इतक्या सविस्तर या सगळ्याचं रसग्रहण कराल आणि मुद्देसूद इतक्या पद्धतीने की म्हणजे हा आमच्या दृष्टीने खरोखरच थोडंसं आश्चर्य होतं, सरप्राईज होतं. त्यामुळे खरोखरच खूप आभार. कारण काय असतं की आपण लिहिल्यानंतर आपण त्याच्यापासून थोडेसे बाजूला जातो, पण परत अभिवाचन किंवा या सगळ्या संदर्भामध्ये वाचत असताना अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया मिळणं म्हणजे एक प्रकारे गायकाला जशी त्यांनी चांगली जागा घेतली आणि त्याला दाद मिळाली तर जेवढा जो एक आनंद होतो तसा आनंद नीलमताई आज तुम्ही आम्हाला दिलाय, आम्हाला दोघांनाही. त्यामुळे मी अगदी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमाला खूप शुभेच्छा. लवकरच शतकाकडे जाऊ आपण. अगदी Yes. नक्कीच धन्यवाद. तोही विशेष कार्यक्रम होत राहील. त्यामुळे दोघांचेही अगदी मनापासून आभार. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी अशाच 2 दिग्गज कलावंतांचं. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद.